सोलापूरमधल्या आश्रमशाळेच्या कारभारासंदर्भात सवाल आहे। विजय एनटी समिती सदस्यांचं निरीक्षण आहे। जिल्ह्यात 97 आश्रमशाळा या कार्यरत आहेत। आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला महिनाकाठी 22 रुपये अनुदान दिलं जातं। मुलांना पुरेसा पोषण आहार दिला जात नाही। अनेक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झोपायला चांगलं अंथरूण नाही, फाटक्या चादरी आहेत, गणवेश बूट नाही, अशा देखील तक्रारी समोर आलेल्या आहेत। या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र विधानमंडळ विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली 6 आमदारांच्या सदस्य समितीने ही निरीक्षणं नोंदवलेली आहेत। ज्याची ज्याची अनियमितता आढळली त्याच्यामध्ये आम्ही एक मुख्याध्यापकांना सस्पेंड केलं, एक शाळेचा वेतनवाढ रोखल्या, त्याच्यानंतर एक शाळेचा आम्ही प्रस्ताव पाठवलाय की ताबडतोब ह्या शाळेवर प्रशासक नेमा। तर आम्ही त्यांना 3 महिन्याची मुदत दिलेली आहे। तशी वेळ जर पडली तर आम्ही ह्या सर्व संस्थांवर प्रशासक नेमू आणि ज्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत यांना मदत केली ह्या पापाला, त्यामध्ये आम्ही त्यांची सुनवाई मंत्रालयात लावू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।